सुप्रीम कोर्टामध्ये आज शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेची सुनावणी। 7 नोव्हेंबरला शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची सुनावणी होणार। उद्धव ठाकरे आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। ठाकरे इंडिया आघाडीतील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटी घेणार। जरांगेंना पवारांनी उभं केलं म्हटलं जात आहे। जर जरांगे निवडणूक लढले नाही तर तो स्टॅम्प पक्का, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। सावध रहा, म्हणजे ते काही लुटारू दरोडेखोर आहेत का? बच्चू कडूंचा प्रकाश आंबेडकरांना सवाल। कुणबी मराठ्यांपासून सावध रहा, आंबेडकरांचं काही दिवसांपूर्वी वक्तव्य। राज ठाकरे आज जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंसोबतच्या चर्चेनंतर आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करणार। मराठा आंदोलकांसोबतच्या चर्चेत राज ठाकरेंचा शब्द। महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही, राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून नव्या वादाला चिन्ह। मराठा आंदोलकांच्या ठिय्यानंतर राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवच्या हॉटेलबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली। महाराष्ट्राचा 7-12 कुणाच्या बापाचा नाही, आता समजलं असेल। राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलकांच्या भूमिकेनंतर मिटकरींचं ट्विट। विधानसभेनंतर जरांगेंना मी काय बोलतोय हे समजेल। धाराशिवमधील मराठा आंदोलकांच्या भेटीमध्ये राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये केलं होतं मराठा आंदोलकांनी आंदोलन। राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य। सागर बंगल्यावरील मित्र त्यांना भडकवतो, चिल्लर म्हणून सोडून द्या। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। मराठा ठोक मोर्चाचं आज फडणवीस आणि शरद पवारांच्या निवासस्थानी आंदोलन। मराठा आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करण्याची मागणी। मनसे छत्रपती संभाजीनगर मध्य, संभाजीनगर पूर्व, फुलंब्री, पैठण आणि गंगापूर विधानसभा निवडणूक लढवणार। राज ठाकरेंच्या संभाजीनगर दौऱ्यात नावं जाहीर होण्याची शक्यता। 2 आमदार असूनही विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर घाम फोडतो। 10 आमदार निवडून आले तर मुख्यमंत्र्यांचा गणपती करू, समुद्रात उचलून टाकू, बच्चू कडूंचं वक्तव्य। बांगलादेशातून पलायन करून शेख हसीना आज भारतातच असणार। ब्रिटनकडून शेख हसीना यांना अद्याप प्रवेशाची परवानगी नाही। बांगलादेशातील परिस्थितीवर मोदींच्या निवासस्थानी 1.5 तास चर्चा। सोनिया दुहान आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। दीपेंद्र हुड्डा यांच्या उपस्थितीमध्ये सोनिया दुहान यांचा पक्षप्रवेश असणार। उजनी धरणामधून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। पंढरपुरातील दगडी पूल, इस्कॉन घाट पाण्याखाली। पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची विश्रांती। खडकवासला धरणातील विसर्ग थांबवला। भिडे पुलावरील पाणी देखील ओसरलं। मुंबई मंडळाच्या सोडतीची प्रतीक्षा संपणार। 2030 घरांच्या सोडतीची जाहिरात उद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता। जगभरातील घडामोडींचा परिणाम सराफा बाजारावर। सोन्याच्या दरामध्ये 1,239 रुपयांची तर चांदीमध्ये 3,693 रुपयांची घसरण। आनंदाचा शिधा प्रकरणी राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दिलासा। निविदेतील अटींना आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या। मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी आणखी 20 विशेष रेल्वे गाड्या धावणार। उद्यापासून आरक्षण सुरू होणार। पुढील 4 दिवस राज्याच्या बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर कमी राहणार। किनारपट्टी, घाटमाथा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज।